महा 83 डेली न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत। ठाणे शहरामध्ये काँग्रेस ज्यांनी जपली, ज्यांनी वाढवली ते काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक मनोज शिंदे, जे पहिले काँग्रेसचे अध्यक्ष होते। आता त्यांनी शिवसेनेचा झेंडा म्हणजे एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेचा झेंडा हाती घेतलेला आहे। आपण जाणून घेऊया हा जो झेंडा त्यांनी घेतलेला आहे। आणि त्याच्यानंतर ठाणे शहरामध्ये अशी प्रचलित होती की काँग्रेस म्हणजे मनोज शिंदे, मनोज शिंदे नंतर त्यांचे वडील तुकाराम शिंदे यांनी त्यांच्या घरी म्हणजे मिनार या बंगल्यामध्ये त्यांनी एक झेंडा, तिरंगा झेंडा लावला होता। त्याची कालावधी होती 55 वर्ष। आज 55 वर्षांनी हा तिरंगा म्हणजे काँग्रेसचा तिरंगा हा आज उतरवण्यात आलाय। आज आपल्या सोबत आहेत त्यांचे छोटे बंधू शैलेश शिंदे, ज्येष्ठ नगरसेवक। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया हा जो आज तिरंगा झेंडा 55 वर्षांनी आज उतरवला आहे आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेचा हा भगवा झेंडा त्यांनी शिवसेनेचा लावलेला। आपण जाणून घ्या शैलेश शिंदे, काय सांगाल? आज आम्ही गेली 55 वर्ष आमच्या वडिलांनी जी परंपरा राखली होती आणि त्या परंपरे आणि काँग्रेसचे जेव्हा काम आम्ही करायचो वडिलांपासून, जी प्रगती होती, जेवढा विकास होत होता, त्या निष्ठेने आम्ही हे काम केलं आणि आज 55 वर्षांनी आम्हाला झेंडा आज उतरावा लागलेला आहे। कोकणाचा, ठाण्याचा आणि महाराष्ट्राचा सार्वजनिक विकास बघता ज्या दृष्टिकोनातून आपली पावलं चालू होती आणि काँग्रेस तिथे असफल होत होती आणि काँग्रेसमध्ये कुठल्याही प्रकारची डेव्हलपमेंट न बघता एका साईडने गेल्या 2.5 वर्षात माननीय मुख्यमंत्री भाई आमचे श्री एकनाथ शिंदे साहेब यांची जी कालावधी पाहिली आणि यांची जी तळमळ आणि लोकांसाठी तळमळ, तशा लाडक्या बहिणी आणि अनेक योजना आणि त्या योजनाच नाही तर जो काही विकास यांनी केलेला आहे त्या विकासाला आम्ही प्रेरित झालेले आहोत। आणि त्या विकासाच्या दृष्टिकोनातून कुठेतरी अशा माणसांचा आणि अशा पक्षाचा हात आपण जर बळकट केला तर अजूनही विकास होईल, लोकांचे स्वप्न पुरे होतील। आणि ही स्वप्न पूर्ण करायचा आमचा वसा होता, आमच्या वडिलांपासूनचा हा वसा आम्हाला पुढे घेऊन चालणं साहजिकच आहे। आणि हा वसा पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी त्यांची शिवसेना आम्ही जॉईन करत आहोत आणि हा झेंडा आम्ही आता इथे चढवला आहे। अशा प्रकारचे बरेचसे झेंडे या श्रीनगर नव्हे तर ठाण्यात नव्हे तर महाराष्ट्रात फडकवायचा संकल्प आम्ही केलेला आहे आणि पक्ष मोठा करून आपली डेव्हलपमेंटला आम्ही सपोर्ट करणार आहोत। आपण पाहिलं असेल की 55 वर्षानंतर आज हा काँग्रेसचा तिरंगा झेंडा उतरवलेला आहे आणि शिवसेनेचा झेंडा इथं चढवला गेलेला आहे। आपण मनोज शिंदे व त्यांच्या परिवाराला शुभेच्छा देऊया। धन्यवाद। महा 83 डेली न्यूजसाठी समीर मार्कंडे।